फ्रेंड्स, मी कोमल स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पण पोहोचलोय आणि आता आपण चाललोय बॉटॅनिकल गार्डनला. तर अद्वय आणि त्याचे बाबांचे ड्रेस कलर मॅच झालेले आहेत, तुम्हाला दाखवते. तर चला आता बघूया पुढे काय असणार आहे ते. बघा, तर हे तिकीट काढण्यासाठी इथं गेलेले आहेत. इथं तिकीट मिळते आणि तिकीट काढल्यानंतर आपण मस्त आतमध्ये जाणार आहोत. खूप सुंदर असणार आहे. आत बाहेरूनच किती सुंदर वाटते. तर तिकीट काढण्यासाठी ते गेलेत. आपण थांबूया इथे. इथे बहुतेक ना स्कूलचे मुलं वगैरे आलेले आहेत, कारण गर्दी दिसते. आपण आलोय बॉटॅनिकल गार्डनला. किती सुंदर ग्रीनरी आहे, खूप सुंदर व्ह्यू आहे. सगळे रील्स काढतायत, एवढं सुंदर वातावरण आहे, खूप सुंदर आहे. खरं आहे, मोबाईलमध्ये पण कॅप्चर नाही करू शकत आहे, इतकं सुंदर वातावरण आहे आणि खूप सुंदर आहे. अद्वय पण खूप एन्जॉय करतोय. खूप वेळ बॉटॅनिकल गार्डन मध्ये आम्ही थांबलो होतो. खूप मस्त एन्जॉय केला खरं बॉटॅनिकल गार्डन मध्ये. बघा, खूप आता गर्दी वाढायला लागली आहे आणि खूप मस्त मजा आली. आता आम्ही ना इथे उटीला गार्डन मध्ये आलो ना, बॉटॅनिकल गार्डन मध्ये. तिथलं हे मार्केट आहे. त्यानंतर आम्ही बॉटॅनिकल गार्डनच्या बाहेर हे असे शॉप होते. तर खूप थंडी असते तिकडे, त्यामुळे असे गरम कपडे वगैरे किंवा स्वेटर वगैरे खूप सुंदर सुंदर आणि बऱ्याच अशा गोष्टी तिथे विकण्यासाठी शॉप होते. तर बरेच लोक शॉपिंग करत होते आणि आम्ही पण थोडं बघितलं तिथं. आणि त्यानंतर आम्ही फ्रेश होण्यासाठी रूमवर गेलो, कारण प्रवासाने थकल्यासारखं झालं होतं. त्यामुळे रूमवर गेलो. खूप सुंदर रूम होती आणि हॉटेलवरती गेल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झालोत आणि खूप सुंदर आहे रूम, बघताय तुम्ही. त्यानंतर आत्ता आपण चाललेलो आहे रोज गार्डनला. तर मस्त व्ह्यू आहे बाहेरचा, तुम्हाला दाखवते थांबा. इकडे खूप थंडी पण आहे, खूप थंड हवा आहे, त्यामुळे जॅकेट वगैरे मस्त आहे. आणि आम्हाला असं वाटलं की इकडे थोडा पाऊस असेल, पण अजिबातच पाऊस नाहीये. पण वातावरण खूप छान आहे. वातावरण कसं वाटलं? मस्त आहे वातावरण. आणि बघूया कसं आहे रोज गार्डन. आपण आलेलो आहे रोज गार्डनला. तर ना तुम्हाला इथं खूप धुकं आहे, दाखवते तुम्हाला 2 मिनिटं. खूप म्हणजे खूप धुकं आहे इथे. आपण आलेलो आहे टी आणि चॉकलेट फॅक्टरी कडे. तर मस्त आहे बघा. आपण इथे आलेलो आहोत चॉकलेट फॅक्टरीकडे. तर आतमध्ये बघणार आहे कसं आहे काय, पण त्याआधी हे
अद्वैत आता चॉकलेट घेत आहेत कारण त्यांच्या ऑफिसमध्ये वगैरे पण सांगितलं असं ते म्हणत होते, तर ते घ्यायला लागले चॉकलेट. आणि आपण आज जाऊन पण बघणार आहे की कसं करतायत ते, काही प्रोसेस आहेत, तर तुम्हाला मी आणखी प्रोसेस दाखवते. Welcome to Benchmark Chocolate Factory, where our journey begins in the After harvesting, the beans undergo fermentation and drying, essential processes that develop the rich flavors characteristic of fine chocolate. Once the beans arrive at our factory, we meticulously roast them to enhance their unique flavor profiles. Post-roasting, the beans are cracked and winnowed to separate the nibs from the shells, isolating the purest part of the cocoa. These nibs are then ground into a fine paste known as cocoa mass or cocoa liquor, the foundation of our chocolate creations. Through pressing, crafting one batch of milk chocolate. इथे आपल्याला ना चॉकलेट टेस्टसाठी देत आहेत. 48 kilograms of sugar, 15 kilograms of cocoa, 22 kilograms of cocoa, 14.5 kilograms of cocoa, 5 kilograms of cocoa, 9.5 kilograms of skim milk, 350 खूप सुंदर चॉकलेट आहे. आपल्या टेस्टसाठी बरीच चॉकलेट देतात त्यांनी. आज जाऊन बघूया कसं आहे ते. काय हे चहा पत्ती आहे बघा, असे का ठेवले पण. तर वरती जाण्यासाठी तिकीट काढावं लागतं आपल्याला. किती रुपये घेतले हो? 20 rupees each. 20 रुपीज इच. तर तिकीट काढले आपण. आठवीच तर काही नाही घेतलं कारण तो लहान आहे, त्यामुळं तर आपण बघूया वर जाऊन कशी आहे. चॉकलेट होते तर विकण्यासाठी खूप मस्त मस्त फ्लेवर होते त्यामध्ये. व्हाईट चॉकलेट, डार्क चॉकलेट, नॉर्मल चॉकलेट आणि खूप त्याच्यामध्ये पण व्हेरिएशन होतं. त्याच्या खूप सुंदर असे होते आणि फ्रेश होते. त्यामुळे मग तिथे पण आम्ही चॉकलेट्स वगैरे घेतले आणि किती कलरफुल चॉकलेट दिसतात बघा, ते घेतले. आणि मग आम्ही त्यानंतर आम्ही मस्त चहाच्या पळ्यामध्ये गेलो. तिथे मस्त असे फोटो क्लिक केले आणि तिथं जे ड्रेपरी देतात ते वेअर करून छान असे फोटो काढले. त्यानंतर संध्याकाळ झाली, मग परत आलो आणि खूप भूक लागलेली सगळ्यांना, त्यामुळे मस्त असं जेवण करून घेतलं. आणि श्रावण म्हटल्यानंतर मग व्हेजच मागवलं होतं आम्ही. आणि आम्ही कधीच ट्रिपला गेलो आणि नॉनव्हेज खात नाही असं होत नाही, पण श्रावण आहे त्यामुळे यावेळेस व्हेज खाल्लं. तर त्यानंतर आम्ही नेक्स्ट डेला जाणार होतो पाईन फॉरेस्ट, डॉल्फिन नोज, कोनूरमधील किंवा टॉय ट्रेन, हे सगळं नेक्स्ट डेला हे करणार होतो. आणि मी टॉय ट्रेनमध्ये कॅमेरा ऑन करायचे विसरून गेले, त्यामुळे शूटिंग करता आलं नाही मला. त्यानंतर माझा मूड ऑफ झाला, त्यानंतर मग मी शूटिंग केलंच नाही. मस्त सगळ्या वातावरणाचा, उटीचा आनंद घेतला. तर हा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.